Students, so this is our second lecture. First of all, I would like to welcome all the students during the second lecture. And during our first lecture, we have learned something about our second section, that is poetry section. And in that section, there is a poem, Song of the Open Road. During our last period, we have seen that Walt Whitman was one of the leading poets of America. He was a poet, essayist, and journalist. He was often called as the father of free verse. His major work, Leaves of Grass, was published in July 1855. His O Captain, My Captain is written on the date of former President of America, that is Mr. Abraham Lincoln. This poem is वर्ल्डवाईड पॉप्युलर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मागच्या लेक्चरमध्ये आपण ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला आपण पोएट्री सेक्शनमधल्या पोएट्री विभागातल्या पहिल्या कवितेला सुरुवात केलेली होती. आणि पहिल्या कवितेला सुरुवात केलेली असताना प्रथम आपण सॉन्ग ऑफ द ओपन रोड या कवितेचे जे कवी आहेत, ज्यांनी ती कविता लिहिली, वॉल्ट व्हिटमन यांचा ओळख परिचय आपण त्या ठिकाणी करून घेतला. त्याच्यानंतर त्या ओळख परिचय करून घेताना मी तुम्हाला सांगितलं की वॉल्ट व्हिटमन हे अमेरिकेतले एक आघाडीचे कवी होते. ते केवळ कवी होते असं नाही, तर निबंधकार होते, पत्रकारही होते. आणि कवी म्हणून त्यांना नेहमी मुक्त छंदातील कवितेचे जनक असंही म्हटलं गेलेलं आहे. आणि त्यांचं जे काही मुख्य कार्य आहे काव्याच्या क्षेत्रामध्ये, थोडक्यात त्यांचं जे काव्याच्या क्षेत्राला दिलेलं जे काही योगदान आहे, त्या योगदानाचा विचार करत असताना आपण असं सांगू शकतो की ते केवळ कवीच होते असं नाही, तर ते निबंधकारही होते, पत्रकारही होते. आणि त्यांना मुक्त छंदामध्ये ज्या कविता लिहिल्या जातात त्याचे जनक असं म्हटलं जातं. आणि त्यांचं जे मुख्य कार्य आहे त्या कार्यामध्ये लिव्ज ऑफ ग्रास हा एक महत्त्वाचा काव्यसंग्रह आहे की ज्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन जुलै 1855मध्ये झालेलं आहे. तसंच लिव्ज ऑफ ग्रास सारखंच ओ कॅप्टन, माय कॅप्टन ही एक त्यांची मुख्य अशी कविताच आहे की जी कविता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या मृत्यूवर त्यांनी लिहिलेली आहे. आणि त्यांची ही जी कविता आहे ओ कॅप्टन, माय कॅप्टन, ही कविता जगभर प्रसिद्ध आहे, जगभर लोकप्रिय झालेली आहे. त्याच्यानंतर जनरल टाईपचा जो पॅरा आपण घेतला, म्हणजेच तुमच्या 94 पेजवरचा वॉल्ट व्हिटमन यांच्या संदर्भातला सेकंड पॅराग्राफ जो आहे त्याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे. द सेक्शन ऑफ वन ऑफ सॉन्ग ऑफ द ओपन रोड फ्रॉम लिव्ज ऑफ ग्रास इज ब्युटिफुल ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस, फ्री विल अँड टेंडरनेस ऑफ हार्ट. आता ही जी कविता आहे या कवितेच्या एका भागामध्ये, ही कविता म्हणजे एक सुंदर असं मिश्रण आहे. कशाचं मिश्रण आहे? स्वजागृती, त्याच्यानंतर फ्री विल आणि मनाची नाजूकता या गोष्टींचं एक सुंदर असं मिश्रण आहे. त्याच्यानंतर ही कविता कवीला कोणत्या गोष्टीची जाणीव करून देते की जीवन म्हणजे एक प्रकारचा प्रवास आहे आणि या जीवनरूपी प्रवास करत असताना माणसाला नेहमी सत्वपरीक्षेला सामोरं जावं लागतं. आता जीवन जगत असताना माणसाला ज्या परीक्षा द्याव्या लागतात त्या परीक्षा कोणत्या शाळेमध्येही द्याव्या लागत नाही किंवा विद्यापीठामध्येही द्याव्या लागत नाही. त्याच्यानंतर आपल्या कवितेचा शीर्षकाचा जर विचार केला, सॉन्ग ऑफ द ओपन रोड. आता या शीर्षकामध्ये किंवा या टायटलमध्ये ओपन रोड हे जे शब्द आहेत हे महत्त्वाचे शब्द आहेत. मित्रांनो, आता रोड ही अशी गोष्ट आहे की ज्याचा वापर नेहमी सर्वांनीच करत आलेले आहेत किंवा आपण सगळेच करतो, मग श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या. आणि हा रोड सर्वांना काय करायला भाग पाडतो, तर एकमेकांना सहकार्य कसं करायचं. कारण जीवनामधला जो काही आपला प्रवास असतो तो प्रवास करत असताना एकमेकांना कशी मदत करायची, एकमेकांना कसं सहकार्य करायला तो भाग पाडतो. द रोड सिग्निफाईज मोबिलिटी. याचा अर्थ रोड काय दर्शवतो, तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं.
कारण रोडने आपण चालतो म्हणजेच आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं, एका ठिकाणी बसून भागत नाही. म्हणजेच हा रोड जो आहे ना तो मोबिलिटी दाखवतो. पासिंग फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट, दॅट इज कॉल्ड ॲज मोबिलिटी. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉईंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड समथिंग न्यू. आता आपण रोडच्या एका पॉईंटला सुरुवातीचा पॉईंट म्हणू शकतो की ज्या पॉईंटवरून आपल्याला दुसरीकडे कुठेतरी नवीन ठिकाणी आपण जात असतो. म्हणजे जिथून निघतो तो एक पॉईंट, जिथे जायचं आहे तो दुसरा पॉईंट. म्हणजे एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे जाणं, म्हणजेच एका स्टेशनकडून एका डेस्टिनेशनकडून दुसऱ्या डेस्टिनेशनकडे जाणं, त्यालाच मोबिलिटी असं म्हणतात. विटमन टॉक्स अबाउट द पीपल अँड प्लेसेस. आता रोडवर प्रवासाला निघाला असताना त्यांना म्हणजेच आपल्या कवींना काही लोक भेटली. काही ठिकाणं भेटली. त्या सर्वांना त्या ठिकाणी ते भेटलेले आहेत. सगळ्यांचा समाचार त्यांनी घेतलेला आहे. ही आर्ग्यूज अगेन्स्ट स्टेईंग इन वन प्लेस फॉर टू लॉंग, ऑल्दो द हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू. हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू. त्याच्यानंतर ते आपल्याला असं सांगतायत की माणसाने एका ठिकाणी कधीही दीर्घकाळ थांबू नये. ऑल्दो द हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू. जरी एखाद्या ठिकाणी थांबल्यानंतर आपला आदर सत्कार होत असला, त्याच्यानंतर आपल्याला मान सन्मान जरी मिळत असला, तरी दीर्घकाळ एका ठिकाणी कधीही थांबायचं नाही, असं कवी त्या ठिकाणी आपल्याला सांगतायत. देन वी हॅव स्टार्टेड द ॲक्च्युअल पोयम, दॅट इज सॉन्ग ऑफ द ओपन रोड. And in the first stanza, we learnt that the speaker begins his journey. कवितेच्या पहिल्या कळव्यामध्ये आपण पाहिलं की कवी त्यांचा प्रवास सुरू करतात. इन दिस स्टांजा वी आर एबल टू लर्न सेव्हरल इम्पॉर्टंट पॉईंट्स. पुन्हा या पहिल्या चरणामध्ये, पहिल्या कळव्यामध्येच आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट्स पाहायला मिळत आहेत किंवा काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला शिकायला मिळत आहेत. द फर्स्ट पॉईंट इज दॅट द स्पीकर इज सेटिंग आउट ऑन द ओपन रोड ऑन फूट. पहिला पॉईंट आपल्याला त्या ठिकाणी कळतो आहे की या कवितेचे जे वक्ते आहेत, म्हणजेच कवी स्वतः, ते ओपन रोडवरून प्रवासाला जायला निघालेले आहेत. पायीच जात आहे. कुठल्याही वाहनाचा वापर त्यांनी केलेला नाही. ऑन फूट म्हणजेच काय, पायी प्रवासाला ते ओपन रोडवर निघालेले आहेत. आता ओपन रोड म्हणजे काय की कुठे जायचं आहे ते त्यांनी ठरवलेली नाही, परंतु रोडने मात्र ते जात आहेत. ही इज लाईट हार्टेड ऑर फ्री अँड ओपन टू ऑल ही इज अबाउट टू एक्सपिरियन्स. त्याच्यानंतर मनावर कुठलाही ताणतणाव नाही, अत्यंत फ्री मनाने, मोकळ्या मनाने ते जायला निघालेले आहेत. आणि त्याच्यानंतर रस्त्याने जाताना त्यांना जे जे अनुभव येतील ते अनुभव घ्यायची त्यांची मानसिकता आहे. अगेन द स्पीकर रिकग्नाइजेस दॅट इट इज ही इन कंट्रोल ऑफ हिज जर्नी. आणि या पहिल्या कळव्यामध्येच ते आपल्याला सांगतायत की प्रवासावर कुठे जायचं आहे हे जरी निश्चित ठरलेलं नसलं तरी देखील स्वतःच्या प्रवासावर मात्र त्यांचं नियंत्रण आहे. ही विल चूज व्हेअर द पाथ विल टेक हिम ऑन हिज जर्नी. त्याच्यानंतर कुठे नेमकं जायचं आहे हे त्यांनी ठरवलेलं नाही, परंतु रस्ता जिथे कुठे त्यांना घेऊन जाणार आहे त्या ठिकाणी ते प्रवासाला जाणार आहे. देन वी हॅव रीड द सेकंड स्टांजा ऑफ दिस पोएम. In the second stanza, this second stanza continues the thought expressed in the first stanza. आता या कवितेच्या दुसऱ्या कळव्यामध्ये कवितेच्या पहिल्या कळव्यामध्ये जो विचार होता सांगितलेला, तोच विचाराचं सातत्य आपल्याला या दुसऱ्या कळव्यातही दिसतं आहे. द स्पीकर सेज दॅट ही डज नॉट हॅव टू प्रे फॉर गुड लक. त्याच्यानंतर कवी आपल्याला या दुसऱ्या कळव्यामध्ये सांगतायत की मला शुभेच्छांची गरज नाही. कारण एक साधी गोष्ट आहे की ज्यावेळेला आपण प्रवासाला निघतो त्यावेळेला कोणातरी शुभेच्छांची आपल्याला गरज असते, परंतु कवी एवढे कॉन्फिडंट आहेत की ते आपल्याला सांगतायत की मला कोणाच्याही शुभेच्छांची गरज नाही. इट इज बिकॉज ही इज द मेकर ऑफ हिज लक ऑर डेस्टिनी. माणूस स्वतःचं दैव स्वतः घडवत असतो असं ते आपल्याला सांगतायत. आणि स्वयंभू असं व्यक्तिमत्व आहे
कारण जीवनामध्ये त्यांना जे जे त्यांनी मिळवलं ते स्वतःच्या हिमतीवर त्यांनी मिळवलं, कुणाची मदत न घेता त्यांनी मिळवलं, आणि म्हणून ते स्वतःला स्वयंभू समजत असल्यामुळे ते सांगतायत आय एम द मेकर ऑफ माय ओन डेस्टिनी ऑर लक. दैव मी स्वतः घडवलेलं आहे. ही विल नॉट क्राय ऑर हेजिटेट टू डू व्हेन ही वॉन्ट्स बिकॉज ही इज इन नीड ऑफ नथिंग. पुन्हा ते सांगतायत ही विल नॉट क्राय ऑर हेजिटेट टू डू. जे काही त्यांना करायचं आहे ते करत असताना ते रडणार नाही, कारण त्यांना कोणत्याही गोष्टीची गरज नाही आणि म्हणून रडण्याची गरज नाही. ही इज नो लॉंगर कंटेंट सॅटिस्फाईड विथ बिईंग वॉल्ड इनसाईड. त्याच्यानंतर मनाने ते समाधानी आहेत. कंटेंट म्हणजे सॅटिस्फॅक्शन. मनाने समाधानी आहेत, कुठल्याही गोष्टीची त्यांना गरज नाही, कुणाच्याही शुभेच्छांची गरज नाही असं ते सांगतायत. आणि म्हणून मग रोडने जाताना अत्यंत स्वच्छंदी आनंदी असे ते आहेत. इन द लाईन 6 व्हिटमन राईट्स ऑफ क्युरलस क्रिटिसिझम. क्युरलस क्रिटिसिझम याचा आपण अर्थ पाहिला की तक्रार करणे, टीका करणे, अशा पद्धतीने ते सांगतायत की माझ्यावर कोणी टीका केली तरी माझा प्रवास मी संपवणार नाही किंवा थांबवणार नाही. कारण ज्या वेळेला जीवनामध्ये तुम्ही एखादी गोष्ट करायला हाती घेतात त्यावेळेला काही लोक तुमच्यावर टीकाही करतात, म्हणून मग आपण आपलं कार्य सोडून द्यायचं का? तर नाही. सो इट शोज दॅट द स्पीकर्स केअर फ्री टोन विच इज कंटिन्यूस थ्रू आउट द पोएम. आता कोणत्याही गोष्टीची पर्वा त्यांना राहिलेली नाही, कोणाचा विचार ते करत नाही, कोणाच्या ठिकाणी ते जुमानणार नाही. आणि हे सगळं क्युरलस क्रिटिसिझम हा जो शब्द आहे तो आपल्याला काय दाखवतो? केअर फ्री टोन, निष्काळजी असा सूर आहे त्यांचा, कुठल्याही गोष्टीची त्यांना काळजी नाही. आणि तोच सूर संपूर्ण कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. देन टुडे आय वुड लाईक टू स्टार्ट विथ दी थर्ड स्टांजा. सो आय वुड लाईक टू रीड this third stanza line by line, word by word. Now see on page number 94. The earth that is sufficient, I do not want the constellations any nearer. I know they are very well where they are. I know they suffice for those who belongs to them. So now try to understand the meaning of some difficult words. Which is difficult word in this stanza? Constellations. Constellations means fate or destiny. दैव ज्याला आपण म्हणतो, किंवा मग त्याचाच दुसरा अर्थ तिथे दिलेला आहे बघा साईडला, इन्फ्लुएन्शियल ग्रुप ऑफ पीपल. ज्या ज्या लोकांचा आपल्यावर प्रभाव असतो अशा लोकांचा ग्रुप म्हणजेच कॉन्स्टिलेशन्स असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं. So in the third stanza, Whitman makes reference to the earth and stars. आता या कवितेच्या तिसऱ्या कळव्यामध्ये वाल्ट व्हिटमन यांनी कशाचा संदर्भ दिलेला आहे? धरतीचा, ताऱ्यांचा, अर्थ अँड स्टार्स यांचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे. हिअर द स्पीकर सीम्स टू सेपरेट हिमसेल्फ फ्रॉम अदर्स. आता ताऱ्यांचा आणि धरतीचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे. ह्याच आपल्याला काय दाखवतं? सीम्स टू सेपरेट हिमसेल्फ फ्रॉम अदर्स. नाऊ द पोएट ट्राईज टू सेपरेट हिमसेल्फ फ्रॉम अदर्स, म्हणजे इतरांपासून वेगळं होऊन कुठेतरी वेगळ्या जगाचा विचार त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी येतो आहे. इतर लोकांपासून त्यांनी वेगळं स्वतःला केलेलं आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी आता धरती, तारे यांचा संबंध माणसाशी केव्हा येतो? ज्या वेळेला आपण ज्या लोकांमध्ये राहतो त्यांच्यापासून आपण लांब जातो त्यावेळेला या सगळ्या गोष्टी आठवत असतात. आणि म्हणून अर्थ आणि स्टार्स या दोघांचा उल्लेख जिथे आपण वाचतो त्या ठिकाणी आपण असं समजायचं आहे की कवीने इतर लोकांपासून आपल्याला वेगळं केलेलं आहे. ही सेज द अर्थ इज द फाईन वे. तो म्हणतो की कवी मग सांगतायत की अर्थ इज द फाईन वे. या तिसऱ्या कळव्यामध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ही जी धरती आहे ही म्हणजे सर्वोत्तम असा मार्ग आहे. ही डज नॉट डिझायर टू बी एनी क्लोजर टू द स्टार्स दॅन ही ऑलरेडी इज. आता बघा ताऱ्यांच्या संदर्भामध्ये ते आपल्याला सांगत आहे, कारण आपल्या त्या ओळीमध्ये स्टारचाही उल्लेख झालेला आहे. ही डज नॉट डिझायर टू बी एनी क्लोजर टू द स्टार्स दॅन ही ऑलरेडी इज. पुन्हा कवी सांगतायत की ताऱ्यांच्या जवळ जाण्याची मला गरज नाही, कारण ताऱ्यांच्या मी अगदी जवळ ऑलरेडी आहे. मुळातच मी ताऱ्यांच्या जवळ असल्यामुळे त्यांच्या आणखी जवळ जाण्याची त्यांची इच्छा नाही. ही नोज दे आर फाईन व्हेअर दे आर. आणि त्याला माहिती आहे, कवी सांगतायत आपल्याला की जिथे ते तारे आहेत तिथेच ते सुंदर आहेत, तिथेच ते चांगले आहेत असंही ते सांगतात. दे आर गुड टू दोज
हू बिलॉंग्स टू देम. कोणत्या लोकांना? जे ताऱ्यांशी संबंधित जे लोक असतात, त्यांच्याजवळ जे लोक असतात त्यांना तारे नेहमी चांगले वाटत असतात, असं इथे सांगतायत. दे आर गुड टू दोज हू बिलॉंग्स टू देम. द लास्ट लाईन इज इन स्ट्रॉंग कॉन्ट्रास्ट टू द रेस्ट ऑफ द पोयम. आता या तिसऱ्या कळव्यामधली जी शेवटची ओळ आहे, स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड आय नो दे सफिस फॉर दोज हू बिलॉंग्स टू देम. आता बघा इथे द लास्ट लाईन इज इन कॉन्ट्रास्ट टू द रेस्ट ऑफ द पोयम. हिअर द स्पीकर एम्फसाइजेस हिज फ्री विल अँड इंडिपेंडन्स. आता या ओळीच्या माध्यमातून त्यांनी कशावर जोर दिलेला आहे? त्यांची मुक्त अशी इच्छा, त्यांची स्ट्रॉंग डिझायर आणि इंडिपेंडन्स, त्यांचं स्वतंत्रता यावर त्यांनी जोर दिलेला आहे. ही प्रॉबेबली डज नॉट इन्क्लूड हिमसेल्फ इन द ग्रुप ऑफ पीपल हू बिलॉंग्स टू कॉन्स्टिल्युशन्स. म्हणजेच काय? कॉन्स्टिल्युशन्स म्हणजेच ग्रुप ऑफ स्टार्स. आता या ठिकाणी ते सांगतायत की मला त्या ताऱ्यांच्या ग्रुपच्या जवळ जाण्याची गरज नाही. मी म्हणजे काही त्यांच्यापैकी एक नाही. तारे वेगळे आहेत, मी वेगळे आहेत. म्हणजेच जगातील लोकांमध्ये त्यांना मिक्सअप व्हावंसं वाटत नाही. ही डज नॉट बिलॉंग टू देम बिकॉज ही डज नॉट नीड देम. पुन्हा तो म्हणतो आहे की या ग्रुपमध्ये मला जावंसं वाटत नाही कारण मला त्यांची गरज नाही. आता एखादा व्यक्ती असतो मित्रांनो, म्हणजे ज्या ठिकाणी आपण असा अर्थ घेऊ या तिसऱ्या चरणाचा, की ज्या लोकांची आपल्याला गरज नाही त्या लोकांमध्ये मिक्सअपही व्हायचं नाही, त्यांच्यामध्ये जायचं नाही. ज्यांनाच कुणाला गरज असते ते लोक त्यांच्याजवळ जात असतात. मला त्यांची गरज नाही, असं कवी त्या ठिकाणी सांगतो आहे. देन सी द फोर्थ स्टांजा ऑफ दिस पोयम विच इज मोस्ट इम्पॉर्टंट. दिस इज द समरी ऑफ एंटायर पोयम. I would like to read the fourth stanza. Still here I carry my old delicious burdens. I carry them, men and women. I carry them with me wherever I go. I swear it is impossible for me to get rid of them. I am filled with them and I will fill them in return. Now I would like to read this stanza once again because this stanza is more important than rest of the three stanzas. आपल्या कवितेच्या आधीचे 3 कळवे आपण बघितले आणि त्या सगळ्यात महत्त्वाचा स्टांजा जर कोणता असेल मित्रांनो तर त्या ठिकाणी हा चौथा स्टांजा आहे. कोणता आहे तो स्टांजा? बघा, लक्ष द्या. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स. महत्त्वाचा शब्द आहे ओळीमधला मित्रांनो, अंडरलाईन करून घ्या. डेलिशियस बर्डन्स. समटाईम्स यू वुड बी आस्क इन द एक्झामिनेशन व्हॉट इज द मिनिंग ऑफ delicious burdens. लक्षात घ्या. I carry them, men and women. I carry them with me wherever I go. I swear it is impossible for me to get rid of them. I am filled with them and I will fill up them return. Now I would like to explain this stanza in English. The stanza fourth is keep itself aside ॲज द पोएट कीप हिमसेल्फ असाइड फ्रॉम अदर पीपल. जसं मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की हा चौथा जो स्टांजा आहे तो महत्त्वाचा आहे. 3 स्टांजे वेगळे आहेत आणि हा चौथा स्टांजा या ठिकाणी पूर्णपणे वेगळा आहे. जसं आपण आधी पाहिलं, कवी इतर लोकांमध्ये जसा मिक्सअप होत नाही तसाच आधीच्या 3 कळव्यांमध्ये हा चौथा स्टांजा मिक्सअप झालेला नाही. काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न कवींनी या चौथ्या स्टांजामध्ये केलेला आहे. सो वी कॅन से दॅट द स्टांजा फोर्थ इज कीप itself aside as the poet keep himself aside from other people. जसं कवी इतर लोकांपासून स्वतःला वेगळं ठेवलेलं आहे तसाच हा कवितेचा चौथा स्टांजा देखील स्वतःला वेगळं आहे. हिअर द स्पीकर ॲडमिट्स दॅट ही इज नॉट विदाउट हिज ओन प्रॉब्लेम्स. नाऊ पोएट वॉन्ट्स टू टेल अस दॅट ही इज नॉट विदाउट प्रॉब्लेम्स. लाईक अदर्स और लाईक अदर ऑर्डिनरी पीपल ही हॅज हिज ओन प्रॉब्लेम्स टू. आता या ठिकाणी या चौथ्या कळव्यामध्ये कवीने मान्य केलेलं आहे की जसे इतर सामान्य लोकांना प्रॉब्लेम असतात, समस्या असतात, तशा त्यांनाही समस्या आहेत. ही इज नॉट विदाउट हिज ओन प्रॉब्लेम्स. त्यांना स्वतःच्या समस्या नाही असं नाही, म्हणजेच त्यांना स्वतःच्या समस्या देखील आहेत हे कवी मान्य करतायत. बट ही रिलिशेस देम. रेलिश मीन्स टू गेट हॅपीनेस, आनंद उपभोगणे. रेलिशचा अर्थ या ठिकाणी मित्रांनो आनंद उपभोगणे. इतरांसारखं दुःख, इतरांसारख्या समस्या त्यांनाही आहे, कवींनाही आहे, परंतु त्या दुःखामधून किंवा त्या समस्यांमधून ते आनंदच उपभोगतात असं ते सांगतायत.
द रीडर कॅन सी दिस थ्रू व्हिटमन्स डिक्शन. आणि त्यांच्या भाषा शैलीमधून आपण ते पाहू शकतो. हिज यूज ऑफ द वर्ड डिलिशियस इज नो ॲक्सिडेंट. आता या चौथ्या कळव्यामध्ये आपण बघितलं, जसं मी तुम्हाला सांगितलं की अंडरलाईन करून घ्या, डिलिशियस हा जो शब्द आहे तो म्हणजे काही योगायोगाने आलेला नाही किंवा अचानकपणे तो आलेला नाही. आणि या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या की डिलिशियस बर्डन पेपरमध्ये तुम्हाला 1 मार्कासाठी 2 मार्कासाठी त्याचं मिनिंग एक्सप्लेन करावं लागेल. आणि म्हणून त्या ठिकाणी जर तुम्हाला लिहिता आलं तर लिहून घ्या. डिलिशियस बर्डन मीन्स स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट. व्हॉट पोएट वॉन्ट्स टू टेल अस? डेलिशियस बर्डन्स ऑफ द डे ऑर डेली स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट. प्रवासाला तो निघालेला आहे, परंतु भूतकाळातल्या ज्या काही गोड आठवणी आहेत त्या आठवणी त्याला सोबत न्याव्याशा वाटत नाही. म्हणून मग थोडक्यात काय, डेलिशियस बर्डन मीन्स स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट. भूतकाळातल्या गोड आठवणींनाच त्यांनी डेलिशियस बर्डन असं म्हटलेलं आहे. आता म्हणजेच काय, प्रवासाला बऱ्याच वेळेला आपण काय करतो, पंढरपूरला जातो, वारीला जातो, परंतु वारीला जात असताना इकडे घरामध्ये काय चालू असेल, कुणाचा काही समस्या असतील का, हे विचार आपल्या मनामध्ये जात. म्हणजे आपण ॲक्च्युली मंदिरामध्ये जातो परंतु आपला जीव मात्र बूट चप्पलमध्ये असतो. तशातलाच हा प्रकार आहे. म्हणजेच कवीला या ठिकाणी सांगायचं आहे की जिथे ते निघालेले आहेत त्याचाच विचार ते करतायत. भूतकाळातल्या त्यांच्या मनामध्ये ज्या काही गोड आठवणी आहेत त्यांचं ओझं मात्र त्या ठिकाणी ते सोबत न्यायला तयार नाही. म्हणजे घरच्या गोष्टी त्यांनी घरी सोडून दिलेल्या आहेत, त्यांच्या जीवनातल्या ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या त्यांनी घरी सोडून दिलेल्या आहेत असं सांगण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. आणि त्यालाच त्यांनी डेलिशियस बर्डन असं म्हटलेलं आहे. थ्रू द वर्ड डिलिशियस पोएट कन्वेज द सेन्स ऑफ रेलिश. आता या डेलिशियसच्या माध्यमातून त्यांनी कोणता अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे? डेलिशियसचा अर्थ होतो त्या ठिकाणी रिलिश म्हणजेच हॅपीनेस. द स्पीकर फील्स फॉर हिज बर्डन. तो म्हणतोय की ह्या ज्या समस्या आहेत यांचं मला ओझं होत नाही, परंतु त्याच्या नेमकं उलटं आहे की त्याचं ओझं देखील त्यांना होत नाही. जरी त्यांनी त्या सगळ्या आठवणी घरी ठेवलेल्या आहेत, कुठल्याही गोड आठवणी, परंतु त्यांचं ओझं देखील त्याला होत नाही. इन द सेकंड लाईन ऑफ द फायनल स्टांजा द स्पीकर ॲडमिट्स ऑल दॅट ही कॅरीज देम विथ हिम व्हेरेवर ही गोज. परंतु चौथ्या कळव्यातल्या दुसऱ्या ओळीमध्ये मात्र, शेवटच्या कळव्यातली जी दुसरी ओळ आहे त्याच्यामध्ये मात्र त्या ठिकाणी ते मान्य करतायत की हे जे सगळं आनंद आहे किंवा हे जे सगळं स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट आहेत त्यांच्यासोबत जिथे कुठे त्यांना रस्ता घेऊन जाईल तिथे घेऊन जायला ते तयार आहेत, हे त्यांनी मान्य केलेलं आहे. धिस थॉट इज कंटिन्यूड इन द फायनल 2 लाईन्स ऑफ द पोएम. आणि तोच विचार कवितेच्या शेवटच्या 2 ओळींमध्ये देखील त्यांनी सातत्यपूर्ण दाखवलेला आहे. द स्पीकर डिक्लेअर दॅट ही कॅनॉट रीड हिमसेल्फ ऑफ देम. टू गेट रीड ऑफ, ही तर फ्रेजच आहे मित्रांनो. बघा तिथे एक शब्द आलेला आहे, टू रीड ऑफ म्हणजे चापासून मुक्ती मिळवणे. आणि म्हणून कवी आपल्याला सांगतायत द स्पीकर डिक्लेअर दॅट ही कॅनॉट रीड हिमसेल्फ ऑफ देम. आता ह्या ज्या काही जरी स्वीट मेमरीजचं त्यांना ओझं वाटत नसलं तरी त्यांच्यापासून तो मुक्तही होऊ शकत नाही. आता आपण किती ठरवलं की भूतकाळातल्या ज्या गोष्टी त्या सगळ्या विसरून जायच्या आहे, परंतु आपण त्या विसरू शकतो का? नाही. म्हणजेच आपल्या मनातला भूतकाळाविषयीचा जो काही आग्रह असतो, भूतकाळाविषयीच्या ज्या काही आठवणी असतात त्यांच्यापासून आपण मुक्ती मिळवू शकत नाही. ही इज फिल्ड विथ हिज बर्डन अँड इन रिटर्न ही फील्स देम. म्हणजेच त्या ठिकाणी भूतकाळाच्या गोष्टी त्याच्या मनामध्ये आहेच. द पोएट स्टेट्स हिअर दॅट ही ॲक्सेप्ट हिज बर्डन अँड कॅरीज देम विथ हिम व्हेरेवर ही गोज. इट मीन्स दॅट इन द फायनल स्टांजा ऑफ द पोएम पोएट ॲडमिट्स दॅट whatever good or sweet memories are in his mind, he is ready to carry them with him wherever he goes. म्हणजे जिथे जिथे रोड त्यांना घेऊन जाणार आहे तिथे तिथे कवी त्यांना त्या ठिकाणी घेऊनच जाणार आहे असं कवी सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला करतायत. सो इन दिस स्टांजा वी लर्न्ड दॅट वॉल्ट व्हिटमन वॉज अ great American poet. Again, he wants to write some essays. Again, he was a great journalist. So in this poem बघा यामध्ये आपण असं सांगू शकतो की हे जे वॉल्ट व्हिटमन होते महान असे कवी होते. ते केवळ कवीच होते असे नाही तर त्या ठिकाणी ते निबंधकार होते, पत्रकारही होते.
आणि मुक्त छंदातल्या कवितांचे जनक त्यांना त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. कारण त्यांनी ज्या कविता लिहिल्या आहेत त्या मुक्त छंदातच त्यांनी लिहिलेल्या आहेत. कवितेच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं, शीर्षकाच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर शीर्षकामध्ये ओपन रोड हा जो शब्दप्रयोग त्यांनी केलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजेच काय, कुठे जायचं हे त्यांनी ठरवलेलं नाही आणि म्हणूनच त्यांनी ओपन रोड त्या ठिकाणी, इट इज नॉट लिमिटेड वन, कारण ते ओपन रोडवरून त्या ठिकाणी जात आहेत. आपण ते लक्षात ठेवलं पाहिजे. कुठलंही बंधन त्यांच्या मनामध्ये नाही, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर मात्र बघा, आपण या ठिकाणी म्हणू शकतो की ही कविता अत्यंत महत्त्वाची कविता आहे, सोपी अशी कविता आहे मित्रांनो, लक्षात घ्या. या कवितेचा जर आपण विचार केला मित्रांनो तर काही पोएटिक डिव्हायसेस देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता पोएटिक डिव्हायसेसचा विचार ज्या वेळेला आपण करतो त्या वेळेला आपल्याला सांगता येईल की पोएटिक डिव्हायसेसमध्ये आपण पाहू शकतो की पॅराडॉक्स हा अलंकार आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. बघा कोणती ओळ आहे, बघा तुमच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही विचार केला तर त्या ठिकाणी एक ओळ आहे, स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डेन. त्याच्यानंतर या ओळीमध्ये कोणता अलंकार आहे बघा, कोणती, तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो स्टील आय कॅरी. कोणती ओळ आहे ती, चौथ्या कळव्याची बघा खालून कविता जिथे संपते तिथून 1 2 3 4 5व्या क्रमावरची, स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन, ही जी ओळ आहे ही विचारली जाते तुम्हाला फिगर ऑफ स्पीच. पिक आउट द लाईन फ्रॉम द पोयम दॅट इज ॲन एक्झाम्पल ऑफ पॅराडॉक्स. कोणती ओळ आहे मग ती, पॅराडॉक्स आहे. मग आता पॅराडॉक्स हा एक शब्द अलंकार आहे ज्याला आपण फिगर ऑफ स्पीच म्हणतो. पॅराडॉक्स इज अ पोएटिक डिव्हाइस विच इज डिफाईन ॲज, पॅराडॉक्स म्हणजे काय, तर त्याचं व्याख्या आपण अशी करू शकतो, अ स्टेटमेंट कॉन्ट्रॅडिक्टिंग इटसेल्फ, असं वाक्य की ज्याच्यामध्ये परस्पर विरोध असतो. लक्षात घ्या, पॅराडॉक्स म्हणजेच काय, परस्पर विरोध. इट इज ऑल्सो अ सेंटेन्स दॅट इज अपोज टू कॉमन सेन्स बट कॅन बी ट्रू. सर्वसामान्यांचा जो काही अर्थ असतो त्याला तो विरोध करणारा असतो परंतु तोच सत्यही असतो. आता या ओळीचा जर आपण विचार केला, स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डेन, या ओळीमध्ये कोणता अलंकार वापरलेला आहे, पॅराडॉक्स वापरलेला आहे. आणि त्याचं एक्सप्लेनेशन देताना आपण असं म्हणू शकतो, इन दिस लाईन देअर आर 2 पॅराडॉक्सिकल वर्ड्स, कारण या ओळीमध्ये 2 परस्पर विरोधी असे शब्द आहेत. कोणतं, डेलिशियस अँड बर्डन्स. आता जे स्वीट आहे ते ओझं कसं असू शकेल, कारण डेलिशियसचा अर्थ आहे स्वीट आणि बर्डन म्हणजे ओझं. आता जे ओझं वाटतं ते गोड कसं काय वाटणार आहे आणि जे गोड आहे ते ओझं कसं वाटणार आहे, म्हणजे डेलिशियस आणि बर्डन हे 2 परस्पर विरोधी शब्द त्या ठिकाणी वापरले आहेत. समथिंग डेलिशियस इज प्लीजंट, आता जे डेलिशियस असतं ते आनंददायी असतं, बट बर्डन रिमाइंडर्स ऑफ समथिंग डिफिकल्ट अँड अनप्लीजंट. बघा आता या 2 शब्दांमध्ये परस्पर विरोध कसा आहे, समथिंग डेलिशियस इज प्लीजंट, जे डेलिशियस असतं, जे स्वीट असतं ते आनंददायी असतं, बट बर्डन रिमाइंड्स अस ऑफ समथिंग डिफिकल्ट अँड अनप्लीजंट. परंतु बर्डन म्हटलं, ओझा हा शब्द ज्यावेळेला आपण वापरतो त्यावेळेला त्याचा अर्थ काहीतरी कठीण, काहीतरी आनंद न देणारा असा, म्हणजेच एका बाजूनं आनंद आहे दुसऱ्या बाजूनं दुःख आहे, असे परस्पर विरोधी शब्द त्या ठिकाणी वापरले आहेत. बट पोएट वॉन्ट्स टू टेल अस दॅट ही कॅनॉट लिव्ह बिहाइंड, परंतु असं जरी असलं तरी कवी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत त्या ओळीमधून, ही स्वीट मेमरीज, त्याच्या ज्या काही गोड आठवणी त्या मागे सोडून जायला ते तयार नाही. दे पुल हिम बॅक फ्रॉम गोईंग अवे, कारण ज्या काही स्वीट मेमरीज, ज्या काही गोड आठवणी त्या त्याला पुढून मागे ओढत आहेत. बट स्टील ही विल गो, परंतु तरी देखील त्याने जायचं ठरवलेलंच आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. लक्षात घ्या. आता फारसे काही पोएटिक डिव्हायसेस या कवितेमध्ये नाही, जो काही महत्त्वाचा होता तो मी एक्सप्लेन त्या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आता या कवितेचं बघा, प्रश्न उत्तरं तर तुम्हाला लिहिता येतीलच, कारण बरेचसे अर्थ आपण त्या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत. प्रश्नाची उत्तरं तुम्हाला लिहिता येतील, परंतु एक कवितेच्या संदर्भामध्ये एक दुसरा पॉईंट असा असतो मित्रांनो, ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, कवितेविषयी आपल्याला लिहावं लागतं. मग याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पॉईंट दिले जातात. मग टायटल आहे, पोएट आहे,
पोयम आहे, त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच आहे, कवितेचा आशय ज्याला आपण थीम म्हणतो त्यावर विचारलं जातं, त्याच्यानंतर लँग्वेज वर्ष, अशा वेगवेगळ्या पॉईंटवर साधारणतः 4 पॉईंट तुम्हाला पेपरमध्ये दिले जातील. त्याचं ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जातं. आणि म्हणून मग आता एक नवीन पॉईंट तुम्ही तुमच्या जर लिखाण करत असाल तर तुम्ही टाकू शकता, ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम सॉन्ग ऑफ द ओपन रोड. या कवितेचं ॲप्रिसिएशन आपल्याला आता बघू. आता ॲप्रिसिएशन ही कविता आता आपण संपूर्णपणे अभ्यासलेली आहे आणि ॲप्रिसिएशन लिहित असताना मी तुम्हाला सांगतो, आता थोडंफार लक्षात असू द्या. मग आता ॲप्रिसिएशन करताना कसं कराल, तर त्या संदर्भामध्ये आपण असं म्हणू शकतो, सॉन्ग ऑफ द ओपन रोड बाय अमेरिकन पोएट वॉल्ट व्हिटमन इज ॲन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम हिज बुक लिव्ज ऑफ ग्रास. आता आपण पाहिलं सुरुवातीला ज्याला कवींची इंट्रोडक्शन आपण म्हटली, तर ही कविता कुठून घेतलेली त्यांनी, लिव्ज ऑफ ग्रासमधून त्यांनी घेतलेली आहे. म्हणून त्या संदर्भामध्ये आपण असं म्हणू शकतो या ठिकाणी की धिस पोएम इज रिटन बाय ऑर कंपोज बाय ग्रेट अमेरिकन पोएट वॉल्ट व्हिटमन अँड इट इज टेकन फ्रॉम हिज ग्रेट बुक लिव्ज ऑफ ग्रास. म्हणजेच लिव्ज ऑफ ग्रास या काव्यसंग्रहातून ही कविता घेतलेली आहे. इट इज अबाउट ऑप्टिमिझम, एनर्जी अँड सेल्फ कॉन्फिडन्स. पुन्हा या कवितेच्या संदर्भामध्ये आपण म्हणू शकतो की ही जी कविता आहे कशाविषयीची, ऑप्टिमिझम म्हणजे थोडक्यात त्याला मराठीमध्ये आशावाद म्हटलं जातं. एनर्जी एक प्रकारचं इन्स्पिरेशनल ही पोयम आहे. अँड सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास, म्हणजे आशावाद आणि आत्मविश्वासाच्या संदर्भातली ही कविता आहे. द रोड इज ओपन, या कवितेतला जो रोड आहे तो ओपन आहे. द वर्ड ओपन सजेस्ट फ्रीडम. बघा शीर्षकामध्ये जो काही शब्द आलेला आहे ओपनचा अर्थ इथे काय घ्यायचा आपण, फ्रीडम, स्वातंत्र्य दर्शवणारा जो शब्द आहे. म्हणजे टायटलच्या संदर्भामध्ये आपण असं म्हणू शकतो, द टायटल ऑफ द पोएम इन्क्लूड्स अ वर्ड ओपन अँड धिस वर्ड ओपन सजेस्ट अस फ्रीडम. सो यू कॅन राईट दिस इन युअर आन्सर शीट. देन द पोएम इज इन फ्री वर्स. देर इज नो रायमिंग स्कीम अँड दॅट्स वाय वी कॅन से दॅट धिस पोएम इज रिटन इन फ्री वर्स. मुक्त छंदामध्ये लिहिलेले असल्यामुळे या कवितेमध्ये कुठल्याही प्रकारचे यमक योजना वापरलेली नाही. इट मीन्स दॅट धिस पोएम हॅज नो राईम स्कीम. फ्री वर्समध्ये आहे म्हणजेच राईम स्कीमचा वापर केलेला नाही असं आपण म्हणू शकतो, यमक योजना ज्याला आपण म्हणतो. धिस गिव्स द पोएट फ्रीडम टू चूझिंग द वर्ड्स दॅट विल एक्सप्लेन द ट्रॅव्हलर्स फिलिंग मोर फ्रीली. आता रायमिंग स्कीमचा वापर केला म्हणजे काही ना काही बंधनात राहूनच कवीला त्या ठिकाणी साचेबद्ध लिखाण करावं लागतं. फ्री वर्समध्ये लिहित असताना लांबी रुंदी कवितेच्या त्याला विचार करावा लागत नाही. आणि रायमिंग स्कीम नाही याचाच अर्थ आपण असं घ्यायचा आहे की कवीला जे काही प्रवासी म्हणून जे काही त्याच्या मनात भावना आहेत त्या भावना मुक्तपणे त्या ठिकाणी कवी व्यक्त करण्यासाठी सक्षम आहेत किंवा ते करू शकतायत असं आपण म्हणतो रायमिंग स्कीम नसल्यामुळे. देर इज नो राईम स्कीम but there are many poetic devices and figures of speech like repetition, paradox, metaphor. आता राईम स्कीम जरी नसली तरी या कवितेमध्ये रिपिटेशन हा शब्द अलंकार आहे म्हणजेच पुनरावृत्ती. पॅराडॉक्स जसं मी तुम्हाला सांगितलं एक्सप्लेन केलं त्या ओळीमधलं. मेटॅफर आहे, रूपक अलंकाराचा वापर आहे, पॅराडॉक्सचा वापर आहे, पुनरावृत्ती अलंकाराचा वापर आहे, असे अनेक अलंकार तिथे वापरलेले आहेत. व्हिटमन डज नॉट बिलीव्ह इन स्टेईंग ॲट वन प्लेस फॉर लाँग. पुन्हा ही कविता आपल्याला काय सांगते की वॉल्ट व्हिटमन हे जे कवी आहेत यांना एका ठिकाणी थांबण्यावर विश्वास त्यांचा नाही. ही टेल्स अस इनडायरेक्टली टू बी सेल्फ कॉन्फिडंट अँड रिलायंट अँड एक्सप्लोर द वर्ल्ड युझिंग अवर ॲबिलिटीज. म्हणजे एक दुसऱ्या मार्गाने ते आपल्याला अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुमच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे, त्याच्यानंतर स्वतःवर तुमचा विश्वास असला पाहिजे आणि ज्याच्यामध्ये स्वतःमध्ये विश्वास असतो तो स्वतःच्या क्षमतांचा वापर करून संपूर्ण जगाचा त्या ठिकाणी शोध लावू शकतो असं ते सांगतायत. देअर शुड बी नो कंप्लेंट्स, क्रिटिसिझम, ब्लेम्स अँड एक्सक्युजेस. कुठलेही बहाणे आयुष्यामध्ये करू नका. एक्सक्युजेस म्हणजे बहाणे. ब्लेम्स आरोप करू नका, टीका करू नका, तक्रारी करू नका. आणि म्हणून जीवन जगत असताना कुणावरही दुसऱ्यांवर आरोप करायचा नाही, टीका करायचा नाही, त्याच्यानंतर तक्रारी तर अजिबातच करायची नाही असंही सांगण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न त्यांनी केलेला आहे. द रोड इन द पोयम डज नॉट मीन अ रोड टू ट्रॅव्हल. आता या कवितेतला जो रोड दाखवलेला आहे मित्रांनो तो म्हणजे काही प्रवास करण्यासारखा रोड नाही. इट इज अ मेटॅफर फॉर रोड ऑफ लाईफ. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट. आता ही संपूर्ण पोयमच एक प्रकारचा मेटॅफर आहे. का तर कवितेमध्ये रोडचा वापर केलेला आहे. आता वरवर पहा, आता प्रवास रोडवर आपण करतो
परंतु हा रोड म्हणजे काही साधासुद्धा नाही, तर तो कशाचा रोड आहे? रोड ऑफ लाईफ, जीवनरूपी तो रस्ता आहे. जीवनरूपी रस्त्यावर जसं आपल्याला चालावं लागतं तसंच प्रवास करत असताना रोडवर चालावं. ऑन द रोड ऑफ लाईफ वी मस्ट ट्रॅव्हल हॅपीली लिव्हिंग द पास्ट बिहाइंड. आणि हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जीवनरूपी रोडवरून चालत असताना जो काही आपला भूतकाळ आहे तो आपण मागे सोडून दिला पाहिजे आणि आनंदाने प्रवास केला पाहिजे. बट नॉट फॉरगेटिंग इट. जरी आपण तो भूतकाळ मागे सोडून येत असलो तर परंतु त्याला विसरता कामा नये. म्हणजे भूतकाळ जरी आपण बरोबर ठेवायचा नाही असं जरी कवी सांगत असले तरी त्याला विसरता कामा नये. लक्षात घ्या, हेही त्या तितकंच महत्त्वाचं आहे. इथं बघा कॉन्ट्रास्ट आपल्याला दिसेल की कवी सांगतायत की भूतकाळाचा विचार करायचा नाही परंतु त्याला विसरायचंही नाही. हिअर इज अ कॉन्ट्रास्ट. आय लाईक द पोयम. आता काही वेळेला तुमचे ओपिनियन विचारलं जातं, म्हणजे व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट द पोयम असंही विचारलं जातं. तर त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, आय लाईक द पोयम ॲज इट इन्स्पायर्स मी टू बी पॉझिटिव्ह. सकारात्मक जीवन जगण्यासाठी ही कविता मला प्रेरित करते म्हणून ही कविता मला आवडते. इट इन्स्पायर्स मी टू गो अहेड इन माय लाईफ विथ इंटरेस्ट अँड एन्थुजियाझम अँड विदाऊट कंप्लेंट्स अँड एक्सपेक्टेशन्स ऑफ हेल्प. म्हणजेच ही कविता मला प्रेरित करते कशाला? जीवनामध्ये पुढे जात असताना कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा करायच्या नाही, कुठल्याही प्रकारच्या तक्रारी करायच्या नाही, तर आनंदाने गोडीने जीवनरूपी प्रवास आपण पूर्ण केला पाहिजे असं ही कविता आपल्याला एक प्रकारचा मेसेज देते. म्हणजेच या ठिकाणी आपण कशाविषयी बोललो तर कवितेचं शीर्षक असेल, कवींची माहिती आपली थोडक्यात त्या ठिकाणी आपण या ॲप्रिसिएशन ऑफ द पोयममध्ये घेतलेली आहे. लक्षात घ्या, द पोयम इज इन फ्री वर्स. मुक्त छंदामध्ये कविता आहे, कारण कोणत्याही प्रकार आणि ते मुक्त छंदामध्ये त्यांनी का लिहिलेली आहे हेही आपलं, कारण त्यांच्या मनामध्ये जे काही जीवनाविषयीचे विचार आहेत ते मोकळेपणानं त्यांना प्रकट करता यावे म्हणूनच त्यांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीनं फ्री वर्सचा वापर केलेला आहे. पुन्हा कवितेतून दिलेला मेसेज, त्याच्यानंतर वापरलेले अलंकार, त्याच्यानंतर स्वतःची मतं, अशा वेगवेगळ्या पैलूंचा विचार करून त्या ठिकाणी आपण एक कवितेचा अभ्यास या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी सर्वांगाने आपण ही कविता आज पूर्ण केलेली आहे. परंतु पुढचं जे लेक्चर असेल आपलं, आता माझ्याकडे एक व्हिडिओ आहे ॲप्रिसिएशन ऑफ द पोयमचा. पुढच्या लेक्चरला मी स्वतः न शिकवता त्या ठिकाणी पुढच्या लेक्चरला तुम्हाला त्या ठिकाणी तो व्हिडिओ मी पाठवेल. त्या व्हिडिओचा जरी तुम्ही अभ्यास केला तरी ॲप्रिसिएशनच्या संदर्भात तुम्हाला वेगवेगळे पॉईंट त्या ठिकाणी मिळतीलच. आणि म्हणून आजचा तुमचा बुधवार आहे, बुधवारचं लेक्चर गुरुवार आहे, गुरुवारचं लेक्चर आपलं आज हे तुम्ही घ्या. आणि पुढचं जे लेक्चर आहे ते आपलं शनिवारी असणार आहे. त्या शनिवारीच्या लेक्चरमध्ये मात्र ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम या संदर्भातला एक चांगला व्हिडिओ मी तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या ग्रुपवर पाठवेल. त्याचाही तुम्ही अभ्यास करा. आणि ही कविता संपली असं या ठिकाणी मी जाहीर करतो. नाव आय वुड लाईक टू स्टॉप हिअर. ओके, गुड बाय, थँक्यू.